फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. बंगालमध्ये पेट्रोकेमिकल्सच्या पाईपलाईनला आग. चिरंजीवपूर परिसरातील अनेक घरं आगीच्या भक्ष्यस्थानी. आगीत 15 जण जखमी. राम मंदिरातील देणगी घोटाळ्यात सहभागी असलेल्या कुणालाही पाठीशी घालू नका, त्यांच्यावर कडक कारवाई करा, माजी मुख्यमंत्री मायावती यांची मागणी. प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले ते आता शांत कसे? राम मंदिरातील घोटाळा प्रकरणी राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 8 दिवसात ठाकरेंना दुसरा मोठा धक्का. ठाकरेंचे निकटवर्तीय सचिन अहिर यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी. राजकारणात खळबळ. ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस अजून किती ओरबाडणार? सचिन अहिरांच्या जाण्यानंतर आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर थेट आरोप. मुंबई आणि उपनगरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस. चेंबूरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, 10 मुले गंभीर जखमी.